तर पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील चौघांचा मृत्यू झालेला आहे। अतुल मोने, संजय लेले, हेमंत जोशी आणि दिलीप डिसलेंचा मृत्यू झालाय। पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 16 जणांचा मृत्यू झालेला आहे। अतुल मोने यांच्या घरी जे आहे ते सध्या आपले प्रतिनिधी हिरा ढाकणे पोहोचलेले आहेत। डोंबिवलीमध्ये सध्या काय परिस्थिती आहे, कुटुंबावरती अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळलेला असेल। हिरा, पहलगाम मध्ये एक कुटुंब फिरायला गेलेलं होतं आणि त्यांना असा जो दुर्दैवी अंत जो आहे तो अतुल मोने यांचा झाल्याचं पाहायला मिळतंय। काय सध्याच्या तिथली स्थिती आहे, काय सांगा? नक्की सचिन, एक जे कुटुंब मोने कुटुंब होतं, तिघजणच राहत होते आणि ते परेलमध्ये रेल्वेमध्ये जॉबला होते आणि तिघच कुटुंब होते, त्यामुळे त्यांच्या घरचं लॉक बंद आहेत। त्यांच्या सोसायटीमध्ये काही त्यांचे नागरिक आहेत, त्यांच्या जवळचे होते, त्यांच्याशी बोलणार आहे आपण। ताई, काय सांगाल की कसे होते ते आणि काय त्यांचं जाणं कधी ठरलं होतं? ते 20 तारखेला गेले। परवा त्यांची मीटिंग झाली ते सोसायटीमध्ये। माझे मिस्टर चेअरमन आहे सोसायटीमध्ये, सेक्रेटरी आहे। तर ते त्यांना आता परत मीटिंग करायची होती। ते बोलते मला वेळ नाही, आता आम्ही काश्मीरला फिरायला जायचं। ते बोलले नंतर ठरवू। मग आणि त्यांची फॅमिली तिघं पण गेले, त्यांचे मिस्टर अतुल मोने, अनुष्का मोने आणि रुचा मोने। तर त्यांचं कळालंय अतुल मोने एक्सपायर झाले आणि मुलीचा आणि त्या मिसेसचा अजून काही आम्हाला कळालेलं नाही। पण ही खूप वाईट बातमी का, ती माझी एकदम फ्रेंड होती। मला एकदम असं रडायला येतंय, खूप खूप वाईट घटना झाली। तुमचं आणि त्यांचं शेवटचं कधी बोलणं झालं? शेवट आमचं आता 2 दिवसापूर्वी भेटलेल्या त्या। खूप स्वभाव चांगला होता त्यांचा, मिस्टर पण खूप चांगले होते त्यांचे। किती दिवसासाठी गेले होते ते काही? ते काय ते बोलले नाही, पण ते फक्त बोलले 2-4 दिवस मी नाही, मीटिंग नंतर ठेवा बोलले। ते सुद्धा, तुम्ही सुद्धा, तुमच्या घरचे सुद्धा रेल्वेमध्ये आणि ते पण रेल्वेमध्ये? ते परेल वर्कशॉपला आहे, रेल्वेमध्येच येते। आमचे मिस्टर कळव्याला आहे, रेल्वेतच आहे। तुमच्या एकंदरीत मग तुम्हाला कसं समजलं तुम्हाला त्यांचा अंत? आम्हाला न्यूज मध्ये बातमी कळाली आता। त्यांचे फ्रेंड आले आमच्याकडे आता की आम्हाला ग्रुपवर मेसेज आला की असं असं झालं, तेव्हा आम्हाला कळालं। एकंदरीत किती लोक राहतो त्यांच्या घरामध्ये? त्यांच्या आई वडील एक्सपायर झालेले त्यांचे, ते तिघच जण आहे। हो। तर नक्की सचिन, या बिल्डिंगमध्ये ते राहत होते आणि तिघच जण राहत होते आणि त्यापैकी एकांचा, अतुलचा यांचा मृत्यू झालेला आहे आणि दोघांच्या बद्दल अजून माहिती मिळालेली नाही सध्या तरी। कॅमेरा पर्सन सुभाष मी हिरा ढाकणे, TV9 मराठी, धन्यवाद हिरा, डोंबिवली। संपूर्ण सविस्तर